नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि इथल्या एनएच सिडको या विभागात आपण आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आणि सगळ्या ताया अगदी छान नटून थटून आलेल्या आहेत. नव्या कोऱ्या साड्या नेसून आलेल्या आहेत. पण तुम्हाला सांगतो, साड्यांमध्ये इतके प्रकार असतात ना, पण इतके प्रकार असून सुद्धा तायांना ना फक्त 2 साड्या अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्या म्हणजे लग्नात तिच्या मामाने दिलेली पिवळी साडी आणि आईने दिलेली साडी. या 2 साड्या त्यांच्यासाठी फार महत्वाच्या असतात. आता ताया सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया आपण त्यांच्या बरोबर माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. भाग्यश्री मापारी. भाग्यश्री ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष झालेली आहेत. वा, काय प्रगती. मुलगा आहे छोटा, 2.5 वर्षाचा. बाहेर कुठलं तुझे? बुलढाणा. आणि सासर? लोणार. सासर लोणार. हो. वा, क्या बात आहे. काय आठवणी सांगशील तू ताई माहेरची? माहेरची लहानपणी माझ्या दादाचा बर्थडे होता. हा. तर म्हणजे एरवी माझाच लाड होतो घरामध्ये, मी लहान असल्यामुळे आणि मुलगी असल्यामुळे. शेंडे पण- फळ. हो. मी पण शेंडे फळच आहे, ताई दिलं होतं. पण त्या दिवशी दादाचा स्पेशल डे होता. हा. सगळे त्यालाच म्हणजे पॅम्पर करत होते. अच्छा. त्याला बर्थडे केक आणला, त्याला ड्रेस आणला नवीन. आता मग मी रुसून बसले हो. आणि की त्याला नवीन ड्रेस आणला, त्याला बर्थडे केक आणला, माझं नाही काही, तेव्हा कळत नव्हतं ना. आणि मग नंतर त्याचा बर्थडे झाल्यानंतर मग तोच त्याचा जो ड्रेस होता तो मला माझ्या मम्मीने घातला आणि परत एक छोटा केक आणला आणि मग ते सेलिब्रेट केलं. क्या बात आहे. म्हणजे तू अशी रुसतेस तर? हो, खूप हा? रुसायची मी अगोदर. पण आता नाही रुसत. आता नाही रुसत आहे. आता सासरी नाही रुसतायत. सासरी रुसताय ताई. समजा रुसलीस तर मग भाऊजी कशी समजूत काढतात तुझी? समजून कुठे कुठे बाहेर? त्यांना एवढं नाही येत समजूत काढतात, पण ते जास्त म्हणजे असं रागूच देत नाही. अच्छा, तुला रागवून हा, देत नाही. अच्छा, हा, रुसूच देत नाही. रुसूच देत नाही. क्या बात आहे. म्हणजे बायकोचे सगळे लाड. कामच नको. हा, म्हणजे बायकोचे सगळे लाड पूर्ण करते की बाबा बाई तो रुसू नको, आहे की नाही? भाऊजींचं नाव काय? सतीश मापारी. त्या बात आहे. एक उखाणा पटकन होऊन जाऊ दे. आयुष्याच्या पुष्पाचा सुगंध सर्वाकडे खास, सतीश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. क्या बात आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. ताई, तू बसू शकते. ताई, तुमचं नाव सांगा. स्वाती विलास भणगे. आणि माहेर कुठलं? इथलंच, हे, संभाजीनगर. संभाजीनगर. Yes. काय अशी माहेरची आठवण सांगशील ताई? हो, लग्नाचीच आठवण आहे. लग्नाचीच आहे, हा. आम्ही असे लहान होतो खूप. हा. आणि आमचे एक पाहुणे दूरचे होते, ते जरा उशिरा लग्न अजून 2 दिवसावर होतं आणि ते उशिरा पोहोचणार होते आणि घरीच येणार होते ते. हा. त्यामुळे ते खूप उशिरा रात्री घरी आले. त्यासाठी म्हणजे? आमच्या आई काकूंनी वगैरे स्वयंपाक केला आणि त्यांना जेवायला, आता उशिरा आल्यामुळे भूक लागलेली होती, त्यांना जेवायला वाढायला सुरुवात केली की हळूहळू आम्ही सगळे मुले उठून बसलो आणि पुरी भाजी वगैरे केली होती त्यांना. त्या वासाने सगळेजण परत एकदा पंगत बसली आणि त्या आईकडे लाटतायत, भिजवतायत, तळतायत पुऱ्या आणि इकडं पंगत मुलांची. अगदी इतके सट्ट जेवले पोरं त्या दिवशी. रात्री 1 वाजेपर्यंत जेवण चालू होते. त्यामुळे इतकी गंमत आली होती तेव्हा. पण तुम्ही लहान होतात? आम्ही लहानच होतो. साधारण काय वय असेल? आम्ही तरी लहान म्हणजे 13-14 वर्ष. 13-14 वर्ष. कळत्या वयात होतो की त्रास द्यावा म्हणून. अच्छा. पण ताई, माहेर म्हटलं तर कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हटलं की सगळेच येतात तसे, पण जास्त करून बहीण येते. बहीण येते. बहीण. काय सांगशील बहिणीबद्दल? बहीण खूप गोड आहे माझी, लॉयर आहे ती. अच्छा. आणि खूप कमी बोलणारी आहे, पण ती जेवढं बोलते तेवढं इतकं पॉझिटिव्ह बोलते की तिच्याशी 10 मिनिट जरी बोललं ना तर मला अगदी खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं. म्हणजे मी किती डिप्रेशन मध्ये असले तरी तिच्याशी बोलल्यावर मला खूप छान वाटतं. आणि लहान आहे ती घरामध्ये माझ्यापेक्षा. असं तुमच्यापेक्षा लहान? हो, तरी पण. क्या बात आहे ताई. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्या लकी ड्रॉ मधून 14 ताया सहभागी होणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये.
त्यातून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि तिला मिळणार आहे ही मानाची खुर्ची. तेव्हा त्या नशीबवान 14 ताया कोण आहेत ज्या आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत? बॉक्समध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या चिठ्ठ्या होत्या, पण ज्या ताईंच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. हो हो, ये अभिनंदन. Very good. क्या बात आहे. आणि लकी ड्रॉ मधून 14 ताया आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की 14 जणी म्हणतायत आणि इथे 7च जणी आहेत. पुढच्या 7 जणी पण येणार आहेत आणि ह्या 7 तायांमधून 2 ताया बाद होणार आहेत आणि 5 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. त्यानंतर पुन्हा 7 ताया येणार आहेत, त्यांच्यापैकी सुद्धा 2 ताया बाद होऊन पुन्हा त्यातल्या 5 ताया पुढे जाणार आहेत. अशा पद्धतीने 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि ह्यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आधी ह्या 7 जणींबरोबर आपण खेळ खेळणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हा, काय नाव आहे? नाही, मी कसं केलं? तळ्यात मळ्यात. क्या बात आहे. तळ्यात मळ्यात. हा, या कसे? हा, तळ्यात. हा, आता काय तुम्हाला सांग, आता आपण जिथे उभं आहोत ते आहे मळ, हे आहे तळ. हा, तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात मळ्यात आणि उडी मारायची. हा, ओके, रेडी? सुरू करूया. मळ्यात तळ्यात. बरं, शेवटी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. हा, व्हेरी गुड. चला तर, हा, रेडी आहात? आता कुठे आहात तुम्ही? मळ्यात आहात, बरोबर. आता तळ्यात उडी मारायची. रेडी? मळ्यात. बाद झालेले आहेत ताई. ताई, तुम्ही बसू शकता. त्या बाद आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपल्या ह्या 7 तायांमधून 5 ताया गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. मी पुढच्या 7 तायांना विनंती करतो की इथे यायचे आणि पुढच्या 7 ताया इथे आलेल्या आहेत. तळ्यात. शाबाश, व्हेरी गुड. मळ्यात तळ्यात. काही बसू शकता तुम्ही. हा, हरकत नाही. तर आता आपण आहोत तळ्यामध्ये आणि आता आपण जाणार आहोत मळ्यात. मळ्यात तळ्यात मळ्यात. ताई, बसून घ्या. ताई बाद झालेली आहे आणि अशा पद्धतीने 2 ताया बाद झालेल्या आहेत. आणि आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. आणि आता हा खेळ असा आहे की 10 ताया इथे उभ्या आहेत. तुम्ही बघतायत की तुमच्या समोर इथे 5 वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. हा, आता हे जे फुगे आहेत हे फुगे फोडायचे.
ज्या 5 ताया एक फुगा फोडला की त्या ताईने तिथेच थांबायचे. समजा ह्या ताईने जर समजा सफेद रंगाचा फुगा फोडला तर तिने तिथेच थांबायचं. ओके, मग दुसरी जी ताई आहे तिने समजा हिरव्या रंगाचा फुगा फोडला तर तिने तिथेच थांबायचे. ज्या 5 ताया हे 5 फुगे फोडतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळलंय तुम्हाला. पण आता इथे एक अशी विशेष सूचना आहे की तुमच्या डोळ्याला पट्टी लावण्यात येणार आहे. डोळ्याला पट्टी लावल्यानंतर हे फुगे तुम्ही फोडायचे आहे. कळलंय तुम्हाला. बघूया 5 ताया कोळ्याची फुगे फोडणार आणि ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, कारण ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. सगळ्या तायांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली गेलेली आहे आणि आता संगीत सुरू होणार आहे. त्या संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताई नाचणार आहेत आणि थांबल्यानंतर मात्र फुगे फोडायला जाणार आहेत. चला, त्यासाठी संगीत सुरू करा. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझं डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग माझं डीपीला. आणि आता म्युझिक थांबवा. एक थोडी फोडला. हा 2. हा शबाश तिथे थांबा. हा 3 तिथे थांबा. हा इथे थांबा. एक शबाश इथे थांबा. एक राहिलेला आहे. एक राहिलेला आहे. हा शबाश या पाठीचे थांबा. त्यांनी फुग्या फोडल्या त्यांनी हात वरती करा. 1 2 3 4 5. आणि आंधळी कोशिंबीर मधून या 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण त्याआधी मला या सगळ्या तायांना विचारायचंय की ताई, हा असा खेळ आधी खेळला होता? नाही, कधीच नाही. पण मग आता जेव्हा डोळ्याला पट्टी वगैरे बांधली गेली, काय होतं मनामध्ये? जिंकण्याचं ध्येय होतं मनामध्ये, जिंकण्याचं ध्येय होतं मनामध्ये. हुकुमाची राणी व्हायचं होतं. हुकुमाची राणी व्हायचंय. ताई, तुला काय वाटत होतं आता डोळ्यासमोर? मला असं वाटत होतं कधी एकदाच जाऊन फुगा फोडू, पण फुगा काही सापडे ना. हा, पण जेव्हा सापडला तेव्हा खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. आणि आता हुकुमाची राणी व्हायचंच आहे. अच्छा, अगोदरही झालेली एकदा. अगोदर झालेलं होतं का? घरामध्ये तुम्ही तुमच्या हुकमाच्या राणीचा आहात. पण आता या भागामध्ये बघूया कोण होणार आहे. पण ताई, कसं वाटलं तुला हा खेळ खेळताना? भारी वाटलं. म्हणजे पहिले टार्गेट केलेले होते, हा. तो फुगा माझ्या हातातून गेला. मग दुसऱ्या ठरवलेला तो बरोबर फोडला. अच्छा, पण जे काय संगीत थांबल्यानंतर ह्या 2 ताया जे काय सुसाट पडत गेल्या फुगे फोडण्यासाठी, कोणाचा राग काढला त्या फुग्यांवर? कोणाचंच नाही हा, काढला. अगदी मनापासून सांग. जिंकायचं होतं फक्त. जिंकायचं होतं. त्या बात आहे. ताई, काय सांगशील तू? खूप एक्साइटमेंट वाटली आणि अगदी लहानपणीची आठवण झाली. लहानपणी? जेव्हा आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचो तेव्हाची आठवण झाली. क्या बात आहे. ताई, तू काय सांगशील? खूप छान वाटलं. खूप छान वाटतंय आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा. तेव्हा आता ह्या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि आंधळी कोशिंबीर या खेळामधून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पीठाच्या आतमध्ये एक कॉईन आहे. त्या पीठावरती फुंकर मारून ती कॉईन स्पष्टपणे बाहेर काढायचे, पण अजिबात हात न लावता दोन्ही हात आपले असे मागे ठेवायचे, फुंकर मारायचे आणि ज्या पिठामध्ये जे कॉईन आहे ते असं तोंडात पकडून तुमच्या समोर जी एक सफेद लाईन दिसते ती लाईन पार करायची. ज्या पहिल्या 2 ताया ही लाईन क्रॉस करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता बघूया की ह्या खेळासाठी ह्या ताईंनी काय विचार केलेला आहे. काय तुझी स्ट्रॅटेजी आहे? काय विचार केलास तू? फक्त फुंकायचं आणि लवकरात लवकर कॉईन काढून धावायचं. धावायचं. ताई, तुझं काय म्हणणं आहे? काय विचार केलेस? स्पीड जास्त मेंटेन ठेवायचा. स्पीड की पीठ? नाही स्पीड. पीठ. हा, ताई, तुझं काय म्हणणं आहे? सर्व शक्तीनिशी पीठाला पहिले उडवून कॉईन तोंडात घेऊन मला ती लाईन क्रॉस करायची आणि हुकुमाची राणी व्हायचं. क्या बात आहे. इथे ताई, तुझं काय म्हणणं आहे? जोरात फुंकर मारून एकाच्यात कॉईन काढायचा. हळूहळू फुंकून कॉईन काढायचा आहे.
एक तुम्ही बघितलं का, प्रत्येकाने स्ट्रॅटेजी आधीच सांगून टाकलेली आणि खेळ तुम्हाला कळलेला आहे आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. अच्छा, तुझ्या सिमसिम मध्ये 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत, ज्या माझ्या बाजूला उभ्या आहेत. खूप खूप अभिनंदन. पण सगळ्यांचे चेहरे मात्र एकदा बघून घ्या. ह्या ताईंना तर जवळजवळ पांढरी दाढी आली. हा निश्चित नाहीये, पांढरी दाढी आलेली आहे. हे बघा, इथे पण तेच आहे. इथे तर बापरे, हा हे काय फिल्टर. अरे देवा, इथे बघू दे जरा, आमच्या प्रेक्षकांना बघू दे जरा. हा बघू द्या. हा आणि ह्यानी म्हणजे एवढा मेकअप केलेला आहे, एवढी काय स्ट्रॅटेजी वापरली होती तुम्ही. अगदी फुंकर मारून अगदी पिठात, जवळजवळ पिठातच शिरल्या होत्या सगळ्या. त्या बात आहे का, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो ह्या दोन्ही ताईंचं. त्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि आता या दोघींमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ह्या 2 ताया आल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि हा खेळ आहे, बघूया कोणामध्ये किती ताकद आहे. आणि तुम्ही बघतायत की दोन्ही ताया ह्या एका रिंगणामध्ये उभ्या आहेत आणि ही रशी खेचायची आहे. आणि जी ताई या रिंगणातून बाहेर येईल ती बाद, आणि जी येणार नाही ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. या खेळासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. हाँ वेरी गुड. हाँ 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 हाँ, क्या बात है, वेरी गुड, क्या बात है ताई, शाबाश शाबाश. हाँ हाँ शाबाश. हाँ लोकर लोकर लोकर. हाँ हाँ, बघा त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरलेली आहे, काय स्ट्रॅटेजी वापरली. व्हेरी गुड. हा शाबाश. हाँ ये बात, जोर लगा के, हैशा जोर लगा के. अरे आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये विजेत्या झालेल्या आहेत या ताई. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय अशी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली की तुम्ही असे बाद झालात? बाद झाली. हा, रस्सी खेचायची होती ना आणि दुसऱ्याला बाद करून बाहेर काढायचं होतं. कशा तरी कोणती तरी स्ट्रॅटेजी रस्सी खेचायची होती ना. हो, मग तुम्ही काय केलं? रस्सी खेच असं मी बोललो होतो, आठवते तुम्हाला? आणि तुम्ही खेचण्याच्या नादामध्ये तुम्ही ती रस्सी सोडलीत आणि त्या ताईंचा तोल गेला. त्यामुळे तुम्ही बाद झालेल्या आहे. अशा टोकावरती असा हा खेळ आलेला आहे. या खेळामध्ये एका ताईंनी जी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे पण ती खेळाच्या नियमाच्या विरुद्ध होती आणि त्यामुळे आजच्या खेळामधून बाद झालेल्या आहेत. या ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. हा बघा, चेहरा किती गंभीर झाला होता, अक्षरशः डोळ्यात पाणी यायची वेळ आली. पाणी यायची वेळ झाली होती. पण कसं आहे, खेळात आणि युद्धात डोकं वापरायचं असतं. या खेळामध्ये जी स्ट्रॅटेजी ताईंनी वापरली त्या बात आहे. खेळामध्ये हे असे काही स्ट्रॅटेजी वापरायची असतात आणि त्यात तुम्हाला यश मिळालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई आणि उपविजेती
ताई ठरलेली आहे या ताई. ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सन मराठी वाहिनीकडून ही तुम्हाला छोटीशी भेटवस्तू. ताई तुळस माझ्याकडून. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई, आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली असतो, कसं वाटतं? खूप म्हणजे खूपच छान वाटतंय. खेळ पण खूप छान होते. सर्वजण खूप उत्साहाने खेळले. खूप मजेदार होता खेळ. सर्व खेळ अगदीच बालपणात गेल्यासारखं, माहेरात आल्यासारखं, लहानपणच वाटलंय. हो ना. Yes. त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा.